सभापती महोदय, आता मला असं वाटतं की अजून आपण लक्षवेधी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुरू आहे, 4 वाजले. मंत्री महोदय यांनी सदाभाऊ फक्त टिपिकल प्रश्न स्पेसिफिक सांगितलं की 3.5 कोटी पशुधन या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र दुधामध्ये 1 नंबर आहे. परंतु आजची परिस्थिती सभापती महोदय अशी आहे की ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे प्रायव्हेट डॉक्टरच्या माध्यमातून सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत. आणि मला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की सांगली, सातारा, कोल्हापूर हे दुधाचा पट्टा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथं दूध संकलन केलं जातं. तर सांगलीला आम्हाने पशुवैद्यकीय महाविद्यालय शासकीय द्यावं अशी मागणी तिथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आपण बारामतीला दिलं काही हरकत नाही, बारामतीला गरजही आहे देण्याची. परंतु तसंच एक सांगलीला जर दिलं, तिथेही शेतकरी पशुधन पाळतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ सारखा अनेक दूध संघ चांगले आहेत. तर आम्हाने तिथं पशु महाविद्यालय त्या ठिकाणी मिळावं, पशुवैद्यकीय महाविद्यालय. ही मागणी अनेक दिवसाची आहे, त्याच्यावर लोकांनी आंदोलनही केलेले आहे. तर आदरणीय मंत्री महोदय, दुसऱ्याच्या लक्षवेधीत तुमचं महाविद्यालय पहिलेच मंजूर होत नाही असं म्हणणं आहे लक्षवेधीचं. पण बेसिकली त्यांनी जे म्हणाले की भरपूर पशुधन आहे आणि त्या पशूंना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, त्याचमुळे त्यांनी जे बोलले ते अत्यंत योग्य. त्या ट्रीटमेंटसाठी त्यांना दवाखान्यांची आवश्यकता जास्त आहे, महाविद्यालयांपेक्षा दवाखान्यांची जास्त आवश्यकता आहे. म्हणूनच सरकारने निर्णय घेतलाय की श्रेणी 1चेच दवाखाने असावे आणि सगळे पदवीधरच तिथे असावे, जेणेकरून पशूंना तिथे सुविधा मिळेल. पशुवैद्यकीय महाविद्यालय हा वेगळा विषय आणि पशु वैद्यक हा वेगळा विषय. तरीही त्यांच्या सूचनेप्रमाणे मी डिपार्टमेंटशी चर्चा करून आपल्याला उत्तर अभिजित वंजारी.